नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला न देता तातडीने देण्याबाबत दाखल केली होती याचिका। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। राष्ट्रपती भवनमध्ये पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर, तर संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये स्नेहभोजनाचंही आयोजन। भारत आणि रशिया यांच्यात आज अनेक महत्त्वाचे करार होणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर। भारत आणि रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू। निवडणुकांना निवडणुकीसारखं घ्यायला हवं, निवडणुका झाल्यावरती सगळं विसरायचं असतं। कल्याण डोंबिवलीतील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेण्यात आला। या संदर्भात वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण। राज्यातल्या महायुती सरकारकडून गतिमान विकास सुरू। सरकारनं वेगवेगळी धोरणं राज्यात आणली। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। 10 लाख कोटीच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती। सरकारनं श्वेतपत्रिका काढून वर्षभराची उपलब्धी सांगावी। सरकारच्या वर्षपूर्तीवरती वडेट्टीवारांचा टोला। इंडिगोची सेवा सलग 3ऱ्या दिवशीही कोलमडली। इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द। वैमानिकांच्या कमतरतेमुळे उड्डाणं रद्द झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये 95, मुंबईमध्ये 85, हैदराबादमध्ये 70 आणि बंगळुरूमध्ये 50 उड्डाणं रद्द। पुणे विमानतळावरती 9 इंडिगोचीच विमानं उभी, त्यामुळे इतर विमान कंपन्यांना मोठा फटका। पुणे विमानतळावरती केवळ 10 विमानं उभी राहण्याची सोय। विमानतळावरती 10 पैकी 9 विमानं केवळ इंडिगोचीच उभी। इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हेंना फटका। 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनी रद्द। खासदार अमोल कोल्हे यांची माहिती। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, ट्विट करत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त। इंडिगोचं अपयश सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची ही किंमत आहे। सामान्यांना पुन्हा एकदा किंमत मोजावी लागतेय। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेवरती राहुल गांधींचं ट्विट। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही। कालच्या सुनावणीमध्ये वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार, यावरती झाली सुनावणी। मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट। नेरूळ उरण आणि बेलापूर उरण मार्गांसाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू। फडणवीसांची ट्विट करत माहिती। फडणवीसांनी ट्विट करत मानले आहेत पंतप्रधानांचे आभार। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता। 14 डिसेंबरला रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन। राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकारविरोधात रॅलीचंही आयोजन। मुंबई भाजपची मनपासाठी निवडणूक संचालन समिती घोषित। मुख्यमंत्र्यांसह गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण हे देखील विशेष निमंत्रित सदस्य। आशिष शेलार यांच्यावरती निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी। सभागृहात कर्जमाफीच्या विषयावरती बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आम्ही बोलू शकत नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। तर 30 जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। शिक्षकांचाच राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय। शिक्षकांच्या संपाला पवारांची राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचाही पाठिंबा। शिक्षकांनी शाळा बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार, शिक्षण संचालनालयाचा आदेश। मात्र 1 दिवसाच्या वेतनामध्ये कपात केली तरी माघार घेणार नसल्याची शिक्षकांची भूमिका। टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक। अमरावतीमधील 12 संघटनांमधील हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून या संदर्भातलं निवेदन जारी। वृक्षतोड होत नसून झाडे दुसरीकडे नेऊन लावण्यात येत आहेत, या संदर्भात राजकारण करू नका। तपोवनातील वृक्षतोडीवरती रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांची प्रतिक्रिया। कुंभमेळ्यासाठी सरकार सुविधा करत असेल तर कुणी आडवे येऊ नका, रामानंदाचार्य यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये घरकाम करणाऱ्या महिला तपोवन परिसरात एकवटल्या। झाडं तोडू नका अशी घरकाम करणाऱ्या महिलांची भूमिका। झाडांच्या संवर्धनासाठी घरकाम करणाऱ्या महिलाही आक्रमक। मला मारण्याचीही लोकांनी सुपारी दिली होती, मी कुणालाही घाबरत नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। तर कबुतरांमुळे आजार होतो हे अजूनही सिद्ध झाले नाहीये, निलेश चंद्र मुनींचं वक्तव्य। मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाकडून मोर्चाचं आयोजन। जीव दया आणि कबूतर बचाव या अभियानाला सुरुवात होणार। जैन मुनी निलेश चंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वामध्ये मोठी जनजागृती रॅली काढली जाणार।
सांगली महापालिकेतील दुबार आणि बोगस मतदार नोंद रद्द करा, अन्यथा न्यायालयामध्ये धाव घेऊ, समाजवादी पक्षाचा इशारा. महापालिका क्षेत्रातील यादीमध्ये 7,000हून अधिक दुबार मतदार, समाजवादी पक्षाचा आरोप. बारामतीमध्ये पुन्हा प्रचाराला सुरुवात. अजित पवारांचे एनसीपीचे सचिन सातव पहाटेच जळूच्या उपबाजारात पोहोचले. सचिन सातव हे बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. ठाण्याच्या प्रारूप मतदार यादीसाठी 3,000हून अधिक हरकती आणि सूचना. दुबार मतदार शोधण्यासाठी महापालिका आता प्रत्यक्ष पाहणी करणार. पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय. नवी मुंबईमध्ये प्रारूप मतदार यादीवरती 4,798 हरकती. यावर लवकरच सुनावणी होणार असून अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार, पालिका प्रशासनाची माहिती. पदवीधर शिक्षकांसाठी अंतिम मतदार याद्या या जानेवारीत प्रसिद्ध होणार. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 2,72,000 तर शिक्षक मतदारसंघामध्ये 44,000 मतदारांची नोंदणी. विभागीय आयुक्तांच्या हस्ते याद्या प्रसिद्ध होणार. कर्जदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा निर्णय, तर व्याजदरामध्ये 0.25% कपात करण्याचाही निर्णय. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टल मार्फत थेट ऑनलाईन दिला जाणार. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती.